जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, दिल्लीच्या सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून या क्षणाची सर्वात मोठी घडामोडी समोर येत आहे। गेल्या काही महिन्यापासून ज्या ऐतिहासिक खटल्याने संपूर्ण देशाचे न्यायव्यवस्थेचे आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचे लक्ष वेधून घेतले होते, तो सत्ता संघर्ष आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। हा लढा केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी नाही, हा लढा केवळ 2 राजकीय गटामधील वर्चस्वासाठी नाही, हा संग्राम आहे भारताच्या लोकशाहीचा गाभा, संविधानातील पक्षांतरबंदी कायदा आणि मराठी माणसाच्या 60 वर्षाचा ज्वलंत अस्मितेचा। गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने ज्या अभूतपूर्व आणि अनैतिक घडामोडी अनुभवल्या, त्यांनी देशाच्या लोकशाही परंपरेला एका वेगळ्या वळणावर आणून ठेवलं आहे। एका बाजूला अफाट सत्तेचं बळ, दुसऱ्या बाजूला केवळ निष्ठा आणि आत्मसन्मानाची एकाकी लढाई। शिवसेना या ऐतिहासिक नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर मूळ नैतिक हक्क कोणाचा आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा वापर लोकशाहीच्या रक्षणासाठी होणार की राजकीय पक्षांतराला संरक्षण देण्यासाठी, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता कायद्याच्या कसोटीवर स्पष्ट होण्याची वेळ आली आहे। आजच्या या विशेष महाविश्लेषणात आपण संपूर्ण राजकीय चक्रव्यूहाची अत्यंत सखोल, कायदेशीर आणि ऐतिहासिक चिरफाड करणार आहोत। मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला हा विषय कायदेशीर चौकटीतून समजून घ्यावा लागेल। जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर गेले, तेव्हा देशातील सर्वोच्च कायदेतज्ञांनी एक अत्यंत मौलिक आणि मूलभूत प्रश्न उपस्थित केला। एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले काही लोकप्रतिनिधी म्हणजे मूळ राजकीय पक्ष असतात का? या एकाच प्रश्नात भारतीय लोकशाहीचे भवितव्य दडलेले आहे। न्यायालयात मांडण्यात आलेल्या युक्तिवादानुसार 2 संकल्पनांमध्ये स्पष्ट फरक आहे। विधिमंडळ पक्ष हे केवळ 5 वर्षाच्या मर्यादित कालावधीसाठी जनतेचे लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून आलेले प्रतिनिधी असतात। संघटनात्मक पक्ष ही संस्था हजारो कार्यकर्त्यांच्या त्यागातून स्वतःच्या घटनेवर आणि विचारसरणीवर दशकांदशके उभी राहिलेली असते। विचार करा, जर काही लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सत्तेच्या जोरावर मूळ संघटनेवरच दावा ठोकला तर देशातील कोणताही राजकीय पक्ष सुरक्षित राहणार नाही। संविधानातील 10व्या अनुसूचीचा मूळ हेतूच असा राजकीय व्यापक रोखणे हा आहे। घटनापीठासमोर हा कायदेशीर मुद्द्याचे गांभीर्य टिपले असून हाच कायदा आता या खटल्याचा पाया ठरत आहे। हा संघर्ष केवळ आजचा राजकीय गणितांचा नाही, याचे मूळ 60 वर्षाचा इतिहास रुजलेला आहे। आपल्याला मागे वळून पाहावे लागेल 1966 सालात, जेव्हा वंदनीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि न्याय हक्कासाठी शिवसेना नावाच्या वादळाला जन्म दिला। शिवसेना ही एक केवळ निवडणूक लढवणारी संस्था नव्हती, ती एक अन्यायाविरोधात पेटून उठलेली एक चळवळ होती। छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा आणि हातात धनुष्यबाण घेऊन बाळासाहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक, आमदार आणि खासदार बनवले। ज्या चिन्हाला बाळासाहेबांनी पोचले, ज्या चिन्हासाठी पिढ्यानपिढ्या शिवसैनिकांनी लाट्या झेलल्या, संसार उद्ध्वस्त केले, ते धनुष्यबाण म्हणजे केवळ कागदावरचे निवडणूक चिन्ह नाही, तर तो महाराष्ट्रातील करोडो निष्ठावंतांच्या रक्ताचा आणि अस्मितेचा भाग आहे। म्हणून जेव्हा केवळ तांत्रिक बहुमताच्या आधारे या चिन्हावर दावा सांगण्यात आला, तेव्हा तो आघात एका पक्षावर नव्हता, तर महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या त्यागाचा इतिहासावर होता। राजकारणातील काळ हा अत्यंत निर्दयी असतो। 2.5-3 वर्षापूर्वीचा तो घटनाक्रम आठवा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळत होते। कोविड-19च्या जागतिक संकटात त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे राज्याचे पालकत्व स्वीकारले। पण पडद्यामागून चाललेल्या राजकीय हस्तक्षेपाने आणि सत्तेच्या समीकरणांनी एक भयंकर वळण घेतले। प्रतिनिधींनी रात्रीच्या अंधारात लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आधी सुरत, मग गुवाहाटी आणि नंतर गोवाला हलवण्यात आले। ज्या नेत्यांना पक्षाने शून्यातून ओळख दिली, त्यांनीच पक्षाच्या धोरणांशी आणि नेतृत्वाची प्रतारणा केली। इतकेच नाही तर प्रशासकीय यंत्रणाचा वापर करून मूळ संघटनाच बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला। तात्पुरत्या निर्णयावर पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाकडे सोपवले गेले। त्या दिवशी महाराष्ट्रातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या। पण काळाचा नियम स्पष्ट आहे, पेरावे तसे उगवते। सत्ताधारी छावणीतील अस्वस्थता। आता पाहूयात आजच्या घडीला पडद्यामागे काय शिजत आहे। राजकीय सूत्राकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार सध्या सत्तेत असलेल्या बंडखोर गटात आता आतून प्रचंड अस्वस्थता आणि भीतीचे सावट पसरले आहे। ही अस्वस्थता 3 महत्त्वाच्या कारणामुळे आहे। पहिलं कारण म्हणजे सत्तेचा वापर कितीही केला तरी महाराष्ट्राची जनता विश्वासघात कधीही स्वीकारत नाही, याची जाणीव त्या तळागाळात होत आहे। न्यायालयाची टांगती तलवार। सर्वोच्च न्यायालयात 10व्या अनुसूचीनुसार निर्णय झाल्यास आमदारकी रद्द होण्याची भीती थेट त्यांना छळत आहे। गमावलेले नैतिक अधिष्ठान, ज्या विचारावर ते निवडून आले तेच विचार सोडल्यामुळे
कार्यकर्त्यांसमोर उभे राहणे कठीण झाले आहे. आज अनेक नेते बंद दाराआड विचार करत आहेत की मूळ पक्षाची आणि विचारांशी तडजोड करून आपण आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली तर नाही ना. सत्तेचा काळ मर्यादित असतो, पण इतिहासातील नोंदी कायम राहतात. आता या खटल्यातील सर्वात कळीचा आणि तांत्रिक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊयात. भारतीय संविधानाची 10वी अनुसूची नेमकी काय सांगते? कायद्यानुसार जर एखाद्या गटाने मूळ पक्षातून बाहेर पडून स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आणि त्यांच्याकडे बहुमत असले तरी त्यांना विधानसभेत किंवा संसदेत स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी एका अटीची पूर्तता करावी लागते. ती अट म्हणजे त्यांना स्वतःचा गट दुसऱ्या एखाद्या मान्यताप्राप्त किंवा राष्ट्रीय पक्षात पूर्णपणे विलीन मॅरेज करावा लागतो. जर सर्वोच्च न्यायालयाने मूळ संघटनेची बाजू कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवली तर सध्याच्या बंडखोर गटासमोर केवळ 2च मार्ग उरतात. पहिला मार्ग आमदारकी गमावून थेट अपात्र होणे. दुसरा मार्ग स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व संपवून दुसऱ्या पक्षात उदाहरणार्थ भाजपमध्ये विलीन होणे. विचार करा, ज्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतं मागितले ते जर अधिकृतपणे दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांच्या स्वतःची राजकीय ओळख कुठे उरेल? हाच तो संविधानाचा फास आहे ज्याने आज सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे. लोकशाहीचा विजय होतो की सत्तेचा, संविधानाचा विजय होतो की राजकीय गणितांचा, याचे उत्तर आता इतिहास देईल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? खरंच येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि त्याचबरोबर शिवसेना हे नाव मिळेल का? आणि त्याचबरोबर शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण पक्ष हे कुणाला मिळायला पाहिजे? तुम्ही कमेंट करून सांगा. एकनाथ शिंदे यांना मिळायला पाहिजे की उद्धव ठाकरे यांना? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भाषेत तुम्ही कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.